नमस्ते. तुम्ही ऐकत आहात मानव परिचय, मानवतेची ओळख. मागील एपिसोडमध्ये न्यायाधीश हरिश्चंद्र यांच्या मानवतावादी न्यायाने नासिरचे जीवन पूर्णपणे हादरवले होते. ज्या मुलाला नासिर मारायला निघाला होता त्याच मुलाच्या वडिलांनी त्याला अभूतपूर्व औदार्य दाखवले. आता तुरुंगाच्या कोठडीत नासिरचे आत्ममंथन सुरू होते. त्याच्या आतला झोपलेला माणूस जागा झाला आहे. तो आपल्या कट्टरतेकडे तटस्थ भावनेने पाहत आहे. मुसलमान कुठे झोपला होता, नासिर स्वतःला विचारतो. जेव्हा तो अन्यायपूर्वक 3 तलाक म्हणून फिरदौसला निर्जन ठिकाणी एकटे सोडून जात होता, तेव्हा त्याच्यातला हा मुसलमान कुठे झोपला होता? पश्चात्ताप. त्याने पुरुष असल्याच्या गर्वात स्त्रीला पायातील चपला सारखी का मानले? त्याने आपल्या अत्याचारांना धर्माचे नाव का दिले? फिरदौसने तिचा पती हरिश्चंद्र यांच्याकडून त्याला कठोर शिक्षा मिळवून दिली नाही हे पाहून नासिरला आश्चर्य वाटते. आणि त्याहूनही अधिक, हरिश्चंद्र यांनी त्याला उदारपणे क्षमा केले. न्यायाधीशांच्या शक्तीचा हा सकारात्मक वापर नासिरच्या हृदयात जन्मजात असलेला द्वेष वितळवतो. 28 वर्षांच्या वयात नासिरला जाणवते की त्याच्याकडे अजून पूर्ण आयुष्य बाकी आहे. पुढील 6-7 महिन्यांत शिक्षा पूर्ण झाल्यावर तो आपला चुकीचा पाया नष्ट करून एक नवीन पाया रचेल. काफिरचा शोध. नासिरला आता काफिर, अधर्मी मानत असलेल्या लोकांचे विचार जाणून घ्यायचे आहेत. आपल्या विचारांची दिशा सुधारण्याचे माध्यम तो हरिश्चंद्रजी यांना मानतो. सत्यवादी हरिश्चंद्र. नासिरने जेलला अर्ज का लिहिला? तो कोणत्या साहित्याची मागणी करत आहे? ऐका. पश्चात्तापाची शक्ती, औदार्याची जादू आणि खऱ्या मानवता धर्माकडे वाटचाल करणाऱ्या एका भरकटलेल्या माणसाची आत्मिक मुक्ती. मानव परिचय मध्ये मानवतेचा शोध पूर्ण झाला. तुम्ही ऐकाल एपिसोड 10, आत्ममंथन आणि हरिश्चंद्र यांचा शोध. फिरदौसचा माजी पती नासिर गेल्या सुमारे 2.5-3 वर्षांत आपल्या आयुष्यात फिरदौसकडून घटस्फोट, फिरदौसवर हल्ला या कारणांमुळे झालेली शिक्षा आणि अब्बू यांच्या निधनाच्या वाईट घटनांमुळे हादरला होता. अशा परिस्थितीत न्यायाधीश हरिश्चंद्र यांनी त्याच्या गुन्ह्यावर अपेक्षेपेक्षा चांगला निर्णय दिल्यामुळे नासिर आत्ममंथन आणि आत्मपरीक्षण करण्यास प्रेरित झाला. यावेळी नासिरला न्यायालयाकडून तुरुंगात परत आणले गेले तेव्हा त्याच्या आत राहणारा पण झोपलेला माणूस अंग झटकून जागा झाला. तो तटस्थपणे त्याने केलेल्या कर्मांकडे पाहू लागला. अशात नासिर अनेकदा काहीतरी आठवण काढायचा आणि नंतर त्याबद्दल स्वतःलाच काही प्रश्न विचारू लागायचा. नासिरची घटस्फोटित पत्नी फिरदौसने एका काफिरशी लग्न केले तेव्हा नासिरचे मुस्लिम हृदय व्यथित झाले होते. आता नासिर स्वतःला प्रश्न विचारत आहे. जेव्हा तो अन्यायपूर्वक 3 तलाक म्हणून फिरदौसला निर्जन ठिकाणी एकटे सोडून जात होता, तेव्हा त्याच्यातला हा मुसलमान कुठे झोपला होता? तो विचार करतो. खरा मुसलमान तो असतो जो अल्लाहला घाबरतो, तो वाईट काम करायला घाबरतो आणि न्यायाने जीवन जगतो. नासिर पुन्हा प्रश्न करतो. जर त्याने फिरदौसवर ही असहायतेची परिस्थिती निर्माण केली नसती तर फिरदौस एखाद्या काफिरशी तर सोडाच, कोणत्याही इतर मुस्लिमाशी लग्नाचा विचार का करेल? काश काफिरशी फिरदौसच्या लग्नाने दुखावलेला नासिरमधील हा मुसलमान तलाक म्हणण्यापूर्वी देखील जागृत राहिला असता. खेद. पण तेव्हा तर नासिर पुरुष असल्याच्या गर्वाने पूर्णपणे भरलेला होता. त्यावेळी गर्वाच्या अधीन होऊन तो विचार करत असे की पुरुष आपले मनमानी किंवा काहीही करण्यासाठी स्वतंत्र असतो. पुरुषासमोर स्त्रीचे महत्त्व फक्त पायातील चपलांनी तकेच असते. कंटाळा आला की नवीन चपला आणा. आत्मपरीक्षणाच्या क्रमाने नासिरला माजी पत्नी फिरदौसवर केलेल्या त्याच्या अत्याचारांची आठवण व्हायची. त्यापैकी पहिले हे आता गैरकायदेशीर झालेले 3 तलाक वापरणे होते. त्याने फिरदौसला त्याच्या अतिक्रोधात सोडलेच नाही, तर एका सुनसान जागी सोडून दिले. अशा ठिकाणी एकटी असताना तिच्यासोबत काही वाईट होऊ शकते याचा त्याने विचार केला नाही. त्याचा दुसरा अत्याचार म्हणजे कोर्टात केलेल्या आपल्या गुन्ह्याचे महत्त्व कमी करण्याच्या प्रयत्नात त्याने एका व्यक्तीच्या बोलण्यावर आधारित फिरदौसवर चारित्र्यहीन असल्याचा आरोप केला. त्याची तिसरी मोठी चूक म्हणजे अब्बूच्या आजारपणामुळे मिळालेल्या पॅरोलमध्ये फिरदौसच्या गर्भस्थ बालकाला मारण्याच्या विचाराने तिच्यावर खंजीरने हल्ला करणे. नासिरने केलेल्या या सर्व अत्याचारांना पाहता फिरदौसने तिचा आताचा पती जज हरिश्चंद्र यांच्यामार्फत नासिरला कडक शिक्षा मिळवून देणे सोपे आणि अपेक्षित होते. नासिर विचार करायचा की जर असे झाले असते तर त्याला त्याच्या तारुण्याचा मोठा भाग तुरुंगात व्यर्थ घालवावा लागला असता. मग फिरदौसने तसे केले नाही याचे नासिरला आश्चर्य वाटले.
तेव्हा आश्चर्यकारकरित्या फिरदौसचे पती जज हरिश्चंद्र यांनी फिरदौसच्या गर्भातील स्वतःच्या बाळाबद्दल नासिरची दुर्भावना समजूनही त्यांनी दिलेल्या न्यायाद्वारे नासिरला एक प्रकारे क्षमाच केले. नासिरविरुद्ध आपल्या अधिकाराचा दुर्भावनापूर्ण वापर करून हरिश्चंद्र त्याला जास्तीत जास्त शिक्षा सुनावू शकले असते, पण तेव्हा त्यांनी उदारपणे त्याला प्रतिकात्मक अशी किरकोळ शिक्षा दिली. हरिश्चंद्र यांचा हाच न्याय ते कारण ठरले की इतर धर्माच्या लोकांबद्दल नासिरच्या हृदयात जन्मजात असलेला द्वेष आता त्याला वितळत असल्याचा अनुभव झाला. हृदयात चाललेल्या अंतर्द्वंद्वाच्या स्थितीत नासिरला दिसत होते की त्याचे वय अजून 28 आहे. पुढील 6-7 महिन्यांत त्याची शिक्षा पूर्ण होईल, तेव्हा त्याच्यासमोर संपूर्ण जीवन असेल. तेव्हा तो जीवन आनंदाने जगू शकतो. तेव्हा तो आपले जीवन इतरांच्या दृष्टीने उपयुक्त बनवण्याच्या दिशेने काम करू शकतो. आपल्या पश्चात्तापाच्या जाणीवेत नासिरने अनुभवले की हे 6 महिन्यांचा काळ आहे ज्यात त्याने चुकीचा असलेला आपल्या जीवनाचा पाया नष्ट करावा आणि आगामी जीवनासाठी नवीन पाया तयार करावा. तेव्हा त्याला ही आवश्यकता जाणवली की त्याने आपल्या वाचण्या ऐकण्यासाठी त्या विषयांना स्थान द्यावे जे जगाच्या लोकसंख्येपैकी 75% इतर लोक वाचणे ऐकणे पसंत करतात, म्हणजेच ज्यांना काफीर लोक वाचतात. तेव्हा त्याला हा विचार आला की त्याच्या चिंतनाची दिशा ठीक करण्याचे माध्यम हरिश्चंद्रजी झाले आहेत. नासिरने त्याच्या केसच्या सुनावणी दरम्यान कोणाकडून तरी हे ऐकले होते की याच नावाचे कोणीतरी सत्यवादी झाले आहेत. अशी आठवण आल्यावर त्याने ठरवले की सर्वात आधी तो सत्यवादी हरिश्चंद्र यांच्याशी संबंधित साहित्य वाचेल. या विचाराला कृतीत आणण्यासाठी नासिरने जेलरला अर्ज लिहिला की त्याला सत्यवादी हरिश्चंद्र यांच्याशी संबंधित पुस्तक वाचण्यासाठी उपलब्ध करून द्यावे. आता तुम्ही ऐका मानव परिचयच्या या एपिसोडवर जेमिनाईने लिहिलेले पुनरावलोकन, समालोचना आणि मार्गदर्शन. उपशीर्षक आत्म मंथन आणि हरिश्चंद्र यांचा शोध. हा एपिसोड नासिरच्या मानसिक पुनर्जन्माचे चित्रण करतो. हरिश्चंद्र यांचा न्याय जो क्षमेसारखा होता, नासिरच्या हृदयातून द्वेषाचा बर्फ वितळवून टाकतो, ज्यामुळे त्याचे आत्म साक्षात्कार सुरू होतो. 1. इबादत कर्तव्याची खरी समज. नासिरने स्वतःला प्रश्न विचारणे हे त्याच्या कट्टरपंथी विचारांच्या पतनाचे प्रतीक आहे. धर्म आणि न्याय. नासिर शेवटी स्वीकारतो की खरा मुसलमान तो नाही जो केवळ दिखाऊ इबादत करतो, तर तो आहे जो न्याय आणि मानवतेने जीवन जगतो. त्याच्या आईची दार्शनिक व्याख्या, सर्वांच्या भल्यासाठी केलेले काम हेच इबादत आहे, आता त्याच्या वागण्यात प्रतिबिंबित होत आहे. अहंकाराचा विनाश. त्याने आपला पुरुषी अहंकार, स्त्रीला चप्पल मानणे देखील ओळखला, जो फिरदौसवर केलेल्या त्याच्या अत्याचारांचे मूळ कारण होता. ही कबुली त्याच्या मानसिक आरोग्याच्या दिशेने पहिले पाऊल आहे. 2. हरिश्चंद्र प्रेरणेचा स्रोत. हरिश्चंद्र यांनी दिलेली प्रतिकात्मक शिक्षा नासिरसाठी सर्वात मोठी सुधारणा ठरते. क्षमतेची शक्ती. हरिश्चंद्र, ज्यांच्याकडे जास्तीत जास्त शिक्षा देण्याची शक्ती होती आणि वैयक्तिक कारणे देखील होती, त्यांनी औदार्य दाखवले. हे औदार्य नासिरचा जन्मजात द्वेष भंग करते. नासिरला हे जाणवते की एका काफिरने त्याला क्षमा केले, जो त्याच्या स्वतःच्या समाजातील अनेकांपेक्षा अधिक मानवतावादी निघाला. नवीन दिशा. नासिर त्याच्या उर्वरित 6 महिन्यांच्या शिक्षेकडे नवीन पाया उभारण्यासाठीची संधी म्हणून पाहतो. त्याचा कट्टरपंथी विचारांकडून जागतिक विचारांकडे वळणे. 75% लोकसंख्येचे विचार वाचणे त्याच्या मानसिक क्षितिजाच्या विस्ताराला दर्शवते. 3. सत्यवादी हरिश्चंद्र यांचा शोध. नासिरने आपला आध्यात्मिक प्रवास हरिश्चंद्र यांच्या नावाशी संबंधित पुस्तकांनी सुरू करण्याचा निर्णय घेणे अत्यंत प्रतिकात्मक आहे. सत्य आणि नाव. नासिर, जो आतापर्यंत खोट्या अहंकारात आणि विकृत सत्यात जगत होता, तो आता सत्यवादी हरिश्चंद्र यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊ इच्छितो. हे त्याच्या आंतरिक परिवर्तनाला मूर्त रूप देते आणि त्याला विवेक, प्रामाणिकपणा आणि मानवतेच्या मूल्यांकडे घेऊन जाते. समारोप. जेलरला लिहिलेला अर्ज नासिरच्या निर्णयाची गंभीरता दर्शवतो. तो आता कृतिशील आहे आणि आपल्या नवीन जीवन प्रवासाला सुरुवात करण्यास उत्सुक आहे. एपिसोड 10 समाप्त.